धुळे मुंबईच्या धर्तीवर आता धुळे पुणे स्वतंत्र रेल्वे सुरू करा अशी मागणी मी धुळेकर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। धुळे शहरासह संपूर्ण खानदेशातून पुण्याकडे दररोज हजारो नागरिक विविध कारणांसाठी प्रवास करतात। विद्यार्थी शिक्षणासाठी, नोकरदार नोकरीसाठी, व्यापारी व्यवसायासाठी तर अनेक नागरिक वैद्यकीय उपचारासाठी पुण्याकडे जातात। मात्र धुळे पुणे थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने नागरिकांना बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते। हा प्रवास वेळखाऊ आणि अनेक सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्याही खर्चिक ठरत असल्याचे संघटनेने म्हटले आहे। या पार्श्वभूमीवर मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भत्वाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले। धुळे जिल्ह्यासोबतच नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा परिसरातील नागरिकांनाही या रेल्वेचा मोठा फायदा होऊ शकतो। धुळे आणि नरढणा औद्योगिक वसाहतीत उद्योगांची संख्या वाढत असल्याने पुण्याकडे होणारी व्यावसायिक आणि औद्योगिक प्रवासाची गरजही वाढली आहे। त्यामुळे धुळे पुणे थेट रेल्वे सुरू झाल्यास विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला मोठी मदत होईल असा दावा करण्यात आला आहे। कोरोना महामारीपूर्वी धुळे पुणे प्रवासासाठी रेल्वेला 2 डबे जोडण्याची सुविधा उपलब्ध होती। या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत होता। मात्र कोरोना काळात ही सुविधा बंद करण्यात आली। सध्या धुळे मुंबई स्वतंत्र रेल्वेला मिळणारा प्रतिसाद पाहता धुळे पुणे स्वतंत्र रेल्वेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे। ही मागणी केवळ धुळे शहरापुरती मर्यादित नसून संपूर्ण खानदेशातील प्रवाशांच्या सोयीशी संबंधित असल्याचे संघटनेने स्पष्ट केले। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रवासी वर्गासाठी ही रेल्वे उपयुक्त ठरू शकते। रेल्वे सेवा सुरू झाल्यास नागरिकांना सुरक्षित आणि तुलनेने परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल। यासोबतच धुळे रेल्वे स्थानक परिसरातील छोट्या व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे। रिक्षा वाहतूक, खानपान, निवास आणि इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात। औद्योगिक क्षेत्रातील दळणवळणालाही या रेल्वेमुळे मोठी चालना मिळू शकते। त्यामुळे धुळे पुणे स्वतंत्र रेल्वेसाठी लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान निवेदन देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भत्वाल, दिनेश वाघ, छोटूभाऊ पोद्दार, फरदीन शेख, सलमान पठाण, आफ्रिदी शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आता आमदार अनुप अग्रवाल या मागणीसाठी केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाकडे कितपत पाठपुरावा करतात याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे। धुळे शहर व धुळे तालुक्यातून तसेच पारोळा, अमळनेर, शिरपूर, साक्री या भागातून दररोज हजारो लोकच्या संख्येने लोक पुण्याला प्रवास करतात आणि पुण्याहूनही तितक्याच संख्येने लोक धुळ्याला येतात। यासाठी धुळे व पुणे धुळे ही रेल्वे चालू होणे खूप गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही आज मी धुळेकर संघटनेतर्फे धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांना भेटून निवेदन दिले आहे की ही रेल्वे सुरू होणे खूप गरजेचं आहे व त्यासाठी कारण की ते जर रेल्वे सुरू झाली तर लोकांना खूप सोयीचं होईल आणि व्यापारही वाढेल। शिक्षणासाठी पण प्रत्येक घरातून लोक पुण्याला जातात, मुलं जातात शिकायला, तर अशा वेळी व्यापारी, वैद्यकीय कारणाने पण लोक जातात। तर अनुप भैयांनी आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर धुळे पुणे व पुणे धुळे ही रेल्वे सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करतील। त्यांचा प्रयत्न चालू आहे असं त्यांनी आश्वासन दिले आहे।